तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे। वयाच्या 84व्या वर्षी शरद पवार पुन्हा भरारी घेऊ शकतील का अशी ही चर्चा रंगते आहे। येत्या काळामध्ये होणाऱ्या राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। त्यांनी निकाल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारलाय। आम्हाला अजिबात त्याबद्दल काही त्याचा उत्मात करायचा नाही। मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण। त्या झाडाच्या फळांचा फायदा ज्यांनी घेतला त्यांनी शरद पवारांचे राजकीय दृष्ट्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला। मला वाईट याचं वाटतं की त्यांचे हात थरथरले कसे। विकृत मनोवृत्तीचं केळसवाणं प्रदर्शन करणारं वैचारिक पातळी किती हीन पातळीवरती गेलेलं आहे याचं उदाहरण म्हणजे आव्हाडांचं त्या संदर्भातलं केलेलं वक्तव्य आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्माचार्य, मराठा स्ट्रॉंगमन असा परिचय असणाऱ्या शरद पवारांना निवडणूक आयोगानं मोठा धक्का दिलाय। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे देत राष्ट्रवादीवरचा शरद पवारांचा दावा फेटाळण्यात आलाय। गेली 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ता करण्यात असलेल्या शरद पवारांना आता नव्यानं संघर्ष करावा लागणार आहे। शरद पवार पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून विश्व निर्माण करतील असा आशावाद त्यांचे समर्थक व्यक्त करत असले तरी पुढच्या काळात होणाऱ्या 3 निवडणुकांमध्ये त्यांची खरी कसोटी लागणार आहे। 27 फेब्रुवारीला राज्यातील 6 राज्यसभा खासदारांसाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला 1 जागा गमवावी लागणार आहे। तर आयोगानं निकाल दिल्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत अजित पवारांना पक्षाचा अधिकृत उमेदवार उतरवता येणार आहे। राज्यसभा निवडणुकीत काय होऊ शकतं पाहूया। शरद पवार यांच्या पक्षाच्या 10 आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा व्हीप मिळेल। व्हीप पाळला नाही तर 10 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असेल। राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण राज्यसभेवर आहेत, त्याऐवजी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला संधी मिळेल। बाबा सिद्दीकी, पार्थ पवार किंवा सुनील तटकरेंपैकी एक जण राज्यसभेवर जाऊ शकतं। शरद पवारांच्या पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे ते उमेदवार देणार नाहीत अशी ही शक्यता आहे। राज्यसभेच्या निवडणुकीत सध्याच्या संख्याबळाचा फायदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे। राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीमुळे लोकसभा निवडणुकीतही परिणाम पाहायला मिळतील। राष्ट्रवादी काँग्रेसनं 2019 साली महाआघाडीत 20 जागा लढवल्या होत्या। यावेळी दोन्ही पक्षांना मिळून त्यापेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत 6 ते 8 जागांची शक्यता आहे। मवियात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळण्याची शक्यता आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 4 खासदार निवडून आले। बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड मतदारसंघात यावेळी चुरस होणार। 2019 लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीला 15.66% मतं मिळाली। त्यात यावेळी विभाजन होण्याची शक्यता आहे। जिथे शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आमने सामने उभे राहतील अशा बारामती आणि साताऱ्यासह अन्य मतदारसंघांमध्ये खरा कस लागणार। राष्ट्रवादीतील फुटीमुळे मतविभाजनाचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होऊ शकतो। महायुती आणि मोदींच्या करिश्म्याचा फायदा अजित पवारांना होण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सहानुभूतीचं राजकारणही होऊ शकतं। काका पुतण्यांच्या राजकीय संघर्षात फुटीनंतर प्रथमच जनतेचा कौल मिळणार आहे। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या पक्षाला लोकसभेत महायुतीच्या अजस्त्र यंत्रणेसमोर आव्हान उभं करावं लागणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या निकालात महायुती आणि मवियाची खरी ताकद महाराष्ट्रासमोर येईल। त्यातही फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून केलेल्या दाव्यातलं तथ्यही सर्वांना कळेल। विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकतं पहा। महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा लोकसभेत मिळाल्या तर शरद पवारांसोबतचे आमदार अजित पवारांसोबत येण्याची शक्यता आहे। अजित पवार विधानसभेसाठी जास्त जागांसाठी आग्रही राहू शकतात। 100 जागांच्या आसपास जागा लढवत मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे प्रयत्नही त्यांच्याकडून होऊ शकतात। मवियाला लोकसभेत यश आलं तर अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत युतीबाबत फेरविचार करावा लागू शकतो। त्यावेळची राजकीय स्थिती पाहून युती किंवा आघाडीचा निर्णय होऊ शकतो किंवा पुन्हा एकत्र येण्याबाबतही विचार होऊ शकतो। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फूट यावरून दोन्ही बाजूनं भावनिक प्रचार होऊ शकतो। राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांची विधानसभेत कसोटी लागणार आहे। विधानसभेत जागा वाटप,
प्रचाराचे मुद्दे यात बराच बदल होईल अशी शक्यताही नाकारता येणार नाही. अजित पवार यांची महत्वाकांक्षा नेहमीच मुख्यमंत्री पदाची राहिलेली आहे. त्यांनी यापूर्वी सुद्धा जेव्हा राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या तेव्हा ते पद न घेतल्याबद्दल नेहमीच खंत व्यक्त केली होती. ते पाहता अजित पवारांचा हा नेहमीच प्रयत्न राहील की आगामी काळात निवडणुका लढवताना जास्तीत जास्त जागा खास करून विधानसभेच्या बाबतीत या राष्ट्रवादीने लढवाव्यात आणि जिंकून आणाव्यात. याचं दुसरं एक कारण यासाठी सुद्धा आहे कारण अजित पवारांना याची पूर्ण कल्पना आहे की भाजपची प्रचंड ताकद पाहता ते ज्या प्रकारे आतापर्यंत त्यांच्या मित्रपक्षांच्या सोबत राहिलेले आहेत, मग ते पंजाबमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात असेल, अशावेळी आपला खुंटा मजबूत असला पाहिजे आणि त्यासाठी ती सत्ता तुमच्याकडे असली पाहिजे. ही सत्ता तुमच्याकडे येऊ शकते जेव्हा तुमच्याकडे महत्वाची खाती असतील आणि खास करून मुख्यमंत्रीपद असेल. आणि त्यासाठी म्हणजेच आपला नवा पक्ष किंवा जो पक्ष आता त्यांना मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा आहे आता, त्या आमदारांना आणि त्या सगळ्या आपल्या काडरला आपल्यासोबत ठेवण्यासाठी सुद्धा ही सत्ता असणं महत्वाचं असणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्रीपद असणं महत्वाचं असणार आहे. आणि समजा मुख्यमंत्रीपद असलं नसलं तरी सत्तेतला मोठा वाटा महत्वाची खाती आपल्याकडे असावीत. आणि या सगळ्याच्या दृष्टीने अजित पवारांचं टार्गेट हे विधानसभा 100 जागांच्या दृष्टीने ते लढायचा प्रयत्न करणार हे मात्र सध्या आतापासूनच दिसतंय. राष्ट्रवादीत शरद पवारांपेक्षा तरुण चेहरा असल्यानं सध्या अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचं मोठं बळ आल्याचं दिसतंय. याशिवाय अजित पवार भाजपबरोबर सत्तेत असणं ही देखील त्यांची जमेची बाजू आहे. राष्ट्रवादीचे 43 आमदार आणि लोकसभा राज्यसभेतील 2 खासदार अजित पवारांच्या सोबत आहेत. उपमुख्यमंत्रीपदी कार्यरत असलेले अजित पवार त्यांच्या धडाकेबाज कामासाठी रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सहकार क्षेत्रावर असलेली त्यांची पकड, मराठा नेतृत्व या त्यांच्या ओळखीनंच भाजप श्रेष्ठीही त्यांच्या प्रेमात आहेत. मात्र शरद पवार यांची राज्यावरच्या राजकारणावरची पकड, दूरदृष्टी, ऐनवेळी परिस्थिती बदलण्याची क्षमता या गुणांचा विचार करता अजित पवारांसाठी हे युद्ध सोपं असणार नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभा आणि विधानसभेत राज्यातील किती टक्के जनमत मिळवण्यात यशस्वी ठरते यावर त्यांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचाही विचार केला तर 4 पक्षांचं भवितव्य पुढच्या 8 ते 10 महिन्यात ठरणार आहे. त्या दृष्टीनं राज्याच्या राजकारणात हा काळ ऐतिहासिक असेल. पण गेल्या काही वर्षातलं राजकारण पाहिलं तर पुढच्या निवडणुकीनंतर काय बदल होतील याचा अंदाज वर्तवणं कठीण आहे. ब्युरो रिपोर्टसह संदीप साखरे, पुढारी न्यूज, मुंबई.